हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माधुरी पवार ऑफिशियल. आजचा ब्लॉग हा अचानकपणे ठरलेला आहे. सो मला माहीत नाही गोष्टी अनएक्सपेक्टेड पुढे काय काय घडणार आहेत. कारण आचारसंहिता संपल्यानंतर माझा पहिला इव्हेंट आहे आणि आत्ता जस्ट मी माझं सगळं सामान वरती शिफ्ट केलेलं आहे आमच्या वरच्या मजल्यावरती. आणि ते इतका पसारा आहे, त्याच्यामधून सगळं साहित्य काढणं, ते सॉर्ट करणं हे खूप अवघड आहे. फायनली मी काही ऑप्शन्स काढलेले आहेत उद्याच्या इव्हेंटसाठी. आपली बॅग इथपर्यंत कंप्लीट झालेली आहे. हेअर, मेकअप आणि ॲक्सेसरीज वी आर डन. आपण केलेलं आहे पॅकिंग पूर्ण, सनग्लासेस सहित सगळंच. आणि रात्रीचे आता 2 वाजले आहेत. ब्लॉग कंटिन्यू करा, उद्या सकाळी भेटूया. बाय बाय. परवा दिवशी भेटा. आम्ही सगळं आता तयारी झालेली आहे. आम्ही इव्हेंटला निघतोय, त्यामुळे मम्मीची पप्पी घेतल्याशिवाय मी बाहेर जात नाही कधीच. पप्पी घेऊन असे 2 उठवले. आता मी निघतो. बाय. तुम्ही कंटिन्यू. चला. निसर्गरम्य परिसर आहे आजूबाजूला, पण पोटात कवळे ओढायला लागल्यात आणि भूक लागली आम्हाला. आणि आम्ही आमचं जेवण आमची आई देते. सगळे असे डबे भरलेले असतात. तुम्हाला बघायचं आहे का काय काय आहे डब्यात आमच्या? महत्वाचं दही, थोडे याच्यामध्ये राईस आहे, पण 2 डबे आहेत. एक किरणचा डब्बा आहे, एक माझा डब्बा आहे. याच्यामध्ये मूग आहेत, शिजवलेले मूग आणि राईस. आणि ह्याच्यामध्ये पण सेमच असणार आहे, पण ॲज स्प्राउट. स्प्राउट काय खाते? इथे चमचमीत आहे, जास्त तेलवाला इकडे. अंगाला तेल लागलं पाहिजे. हा, आवडतं ना चमचमीत. आणि इकडे बघा सुखसुखीत झोपेची तयारी. असं मला सहन होत नाही. माझं आवडतं काम सामान सारायचं. आणि फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो. ऑर्गनायझर आम्हाला घेण्यासाठी तिथं उपस्थित होतेच, पण त्यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण फॅमिली इथं उपस्थित होती. त्यांची मिसेस, त्यांची छोटी छोटी मुलं. हो कुठलं कॅरेक्टर आहे माझं, पण मी काय म्हणून काम केलंय एवढं नाही माहिती. पण तुम्ही ते पिंक कलरची साडी पण बरोबर आहे. पिंक कलरची साडी पण फेमस झाली, कारण त्याच साडीवरती माझे सीन लागायचे. मला दुसरी साडीच देत नाही. तुम्ही मगापासून बघत होता, सगळे इकडे होते आणि आम्हाला लवकर मेकअप करायचा होता, कारण आम्ही नातेपुतेमध्ये आहोत. आणि नातेपुते खूप असं सिटी नाही आहे आणि खूप असं ग्रामीण पण नाही आहे. पण सगळ्यांना अवॉइड करणे सगळ्यात अवघड होतं आणि मेकअपला वेळ लागतो, ड्रेसिंगला वेळ लागतो. बट आता सगळं मोकळं वाटतंय आणि आम्ही मेकअपला सुरुवात केली आहे. तुम्ही मी मेकअप कसा करते ते बघताय, पण खरी मजा पुढे. माझा एक इम्पॉर्टंट कॉल आलाय. कानबाजारमधलं काय आवडलं नक्की? टक्कल आवडला, काकांच्या कानातल्या शिव्या आवडल्या? कानातल्या शिवाय नाही, कानातले जेव्हा आहे तू जो पकड होता बाबा एका राजकारणाची मुलगी, हा ती तेवढीच पॅशनेट आहे आणि तेवढीच नालायक सुद्धा आहे. अरेला कार्य करणारी, मुरलेली पटकी. बरोबर. आणि जी कोणाच्याही हाताला लागली नसती, किंवा काकांना असं वाटत होतं की वारसा तीच घेणार आहे, तोच घेणार आहे, त्याच्या विरुद्ध जाऊन तू उभी राहिलीस वगैरे. भारी वाटलं. थँक्यू. चला पटकन आवरा, पटकन आपल्याला वेन्यूवरती पोहोचायचं आहे. आणि आपण आलेलो आहोत यश लाईफस्टाईल या वेन्यूवरती.
कलाकारांसाठी जे पोषक वातावरण पाहिजे ते नेहमी दिलेलं आहे. त्यामुळे मी कधीतरी असं होतं मला की मी ज्या ठिकाणी जाणार आहे तिथली कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मला एक चान्स मिळतो आणि ती आज मला मिळालेली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच संपूर्ण तुम्ही नातेपुतेकर. एकदा जोरदार आहे ना, माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवाव्यात, इथं आलेल्या कुणासाठीही वाजू नये. कारण आजचा कार्यक्रम हा खरं तर तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी तर बक्षिसं आहेत आणि तुमच्यासाठी मी आली आहे. लकी ड्रॉ जिंकलेल्या ताई तिथं उपस्थितच नव्हत्या, मग आम्ही त्यांना कॉल लावला. शुभांगी ताई बोलताय का तुम्ही? बरं, तुम्ही आज इथे उपस्थित नाहीये, पण यश लाईफस्टाईल मधून तुम्ही परचेस केलेलं होतं कुपन, म्हणजे खरेदी केलेली होती आणि आज त्याचा रिझल्ट आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला डेस्टिनी गाडी जी आहे ती 2 व्हीलर तुम्हाला मिळाली आहे. होय, खरंच मिळाली आहे तुम्हाला. आता तुम्ही इथं आत्ता असता तर लगेच घेऊन गेला असता की नाही? तुम्ही का नाही आला बरं? पण लगेच पाठवता येईल का तुम्हाला? बघा, लगेच पाठवलं तर मिळेल तुम्हाला डेस्टिनी गाडी. तुमची माणसं आहेत पण इथं नातेपुतेमध्ये? बर, मग पाठवून दिलं तरी चालेल? नक्की नक्की नक्की. लगेच पाठवताय ना? बर, तुमचं खूप सारं अभिनंदन शुभांगी ताई. थँक्यू सो मच नातेपुतेकर आणि यश कलेक्शनची संपूर्ण टीम. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये वेगळा कंटेंट घेऊन. थँक्यू सो मच.